चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बीड जिल्ह्याच्या ज्या कार्याध्यक्ष आहेत, ज्यांनी सामाजिक कार्यात अनेक कार्य केलेले आणि शरदचंद्र पवार साहेबांना खूप मानतात लहानपणापासून आणि एक फूट पडत असताना देखील ज्यांनी एक महिला आक्रमक महिला ज्यांनी महिलांचं युनियन करून कॅम्पेन केले, सोशल मध्ये कार्य केलं, अनेक योजना राबवल्या महिलांसाठी, अशा ज्या सौ संजीवनी देशमुख मॅम आहेत ह्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। आणि त्याचं एक कारण असं की परवाची जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये प्रकर्षानं मॅमनं अतिशय उत्कृष्ट कार्य केलं, अतिशय फाईट अशी आपली ह्या इलेक्शन मध्ये होती, परंतु त्यांनी जो उत्साह दाखवला आणि बजरंग बाप्पा सोनवणे जे आहेत ते आज खासदार झालेले, आता विधानसभाही आलेली आणि मॅडम कडून आपले प्रेक्षक वर्ग किंवा चाहते जे आहेत त्यांना मॅडमच्या बाबतीत जाणून घेण्याची इच्छाही आली आहे। तर आपण आज मॅडमशी चर्चा करून त्यांची पुढची जी उपाय आपण हे म्हणू शकतो किंवा तयारी आता विधानसभेची काय किंवा त्यांचं स्वतःचे जे महिलांसाठी कार्य चालू आहे त्या बाबतीत आपण जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। नमस्कार। एमजीएम चॅनल मध्ये मॅम आपलं स्वागत आहे। धन्यवाद। मॅडम, आपण अनेक वर्षांपासून सोशल मध्ये आहात, पवार साहेबांना मानता आपण, महिलांसाठी अनेक कार्य केलेले, परवाच आपलं आम्ही ऍक्टिव्हिटी पाहिली की लोकसभेत आपण ऍक्टिव्ह होता, कॅम्पेन केले, प्रचार केला, महिलांना जागृत केलं आणि एक आपली एक आक्रमक अशी एक भूमिका असते प्रत्येक क्षेत्रामध्ये। तर आपला परिचय आणि आता आपण पुढं कार्य कसं करतायत, कारण आपण आज बॉडीवर आहात, जिल्हा कार्याध्यक्ष। मी ज्यावेळेस आमचा पवार साहेबांची तर आहेच फॅन, लहानपणापासूनची फॅन आहे त्यांची, पण ज्यावेळेस पक्षामध्ये कार्यकर्ती म्हणून काम करत असताना की पवार साहेबांची धोरणं, पवार साहेबांनी महिलांसाठी राबवलेली जी काही समीकरणं आहे किंवा महिला बचत गटाच्या माध्यमातून, तर त्या माध्यमातूनच खरी मी समाजकार्याची किंवा महिला सक्षमीकरणाची सुरुवात केलेली आहे। तर त्या माध्यमातूनच मी महिला जोडत गेलेली आहे आणि ज्यावेळेस आम्ही पक्षाची कार्यकर्ती, पक्षाची तालुका अध्यक्ष, अगोदर तालुका अध्यक्षाच्या नंतर मी कार्याध्यक्ष झाली, पण कार्याध्यक्ष होण्याच्या अगोदर ज्यावेळेस आमचा पक्ष फुटला त्यावेळेस सत्ता जिकडे आहे तिकडे जाणारे 99% होते। त्याच्यामध्ये 10 तालुक्यामधून विचार जर केला तर 10 तालुका ग्रामीण मधून जर महिला कोणती उभी राहिली असेल ठामपणे की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहणार, ती एकमेव संजीवनी देशमुख म्हणून मी राहिलेली आहे। आणि ते जे वटवृक्ष आहे आमच्यासाठी, आम्ही पवार साहेबांना वटवृक्ष हा शब्द का वापरतोय, कारण ते खूप जुनं खोड आहे आणि ते आमच्यासाठी म्हणजे प्रेरणा देणार आहे। त्यासाठी मी त्यांच्या बरोबर राहिले, त्या वटवृक्षाची एक पारंबी अशी मी स्वतःला समजते, ह्या माध्यमातून मी माझं कार्य करत राहते। मॅडम, आपण आक्रमक आहात, बरं मॅडम, आता सध्याची योजना लाडकी बहीण वगैरे या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? नाही, आता ही लाडकी योजना एका योजनेचे लाडके आहेत हे मला माहित नाही, पण ही योजना काढण्याचं तात्पर्य काय आहे ते त्या खुर्चीवाल्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये मी बोलू शकत नाही। पण ही योजना घेण्यालायकच्या पलीकडच्या आम्ही आहेत, ज्या पवार साहेबांचे आम्ही म्हणजे त्यांच्या वटवृक्षाची पारंबी आम्ही स्वतःला समजतो, तर त्यांनी आम्हाला बरोबरीनं हक्क मिळवून दिलेले आहेत। त्यांनी आम्हाला 33% आरक्षण सुरुवातीला दिलं, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी सत्तेमध्ये जाण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही बरोबरीने उभा राहू यासाठी त्यांनी आम्हाला 50% आरक्षण अगोदरच दिलेले। आमच्यामध्ये जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करण्याची संधी आम्हाला अगोदरच त्यांनी दिलेली आहे। तर हे 1500 रुपयामध्ये 1500 चक्रा झाल्यात महिलांच्या, तर त्यासाठी तुम्ही ह्या योजनेबद्दल मला न विचारलेलं बरं नाही। सध्या मॅडम आता आपलं विधानसभा आलेली, सध्या अनेक उमेदवार उत्सुक आहेत केज विधानसभेसाठी, अनेकांनी आपल्या उमेदवारी डिक्लेअर केलेल्या आहेत किंवा आतापासूनच प्रचार सुरू आहे। आपल्या बाबतीत एक चर्चा आहे की पवार साहेबांच्या गटाला किंवा पवार साहेबाला आता अभूतपूर्व यश मिळालेले लोकसभेत आणि आपण पहिल्यापासूनच एक तळागाळातल्या आणि सामाजिक लोकांसाठी कार्य करत आलेला आहे आणि परखड भाषा आहे आपली। तर आता केज विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं कॅम्पेन आपण कसं करणार, आपण ज्या पदावर आहे आपली सध्याची तयारी काय, आपण कार्य काय करत आहात आणि आगामी काळात आपलं कसं कार्य राहील याबाबत सांगा। आता विधानसभा लागते, नुकतीच लोकसभा झालेली, लोकसभेमध्ये
पवार साहेबांचं जे नेतृत्व आहे तर त्या नेतृत्वाचं यश अख्ख्या देशाने पाहिलं. पवार साहेबांकडे जागा किती होत्या आणि विरोधी पक्षाकडे भामट्या पक्षाकडे ज्या जागा होत्या आणि त्याच्यामध्ये पवार साहेबांचा जो काही निकाल लागलेला आहे म्हणजे आजच्या घडीला आमचा पक्ष फुटलेला असताना सगळे पळून गेलेले असताना सुद्धा शून्यातून जे आश्वासक चेहरा जो आमच्याकडे होता त्या चेहऱ्याच्या जीवावर जी आम्ही यश मिळवलेलं आहे तर ते 99% आहे सध्या. बरोबर आहे का? म्हणजे आमच्याकडे जागा होत्या 10, त्याच्यामध्ये जवळजवळ 9 जागा आमच्या यशापर्यंत गेलेल्या आहेत. पिपाणी जर मध्ये आलेली नसती तर आमची 9वी जागा आलेलीच आहे. त्यामुळे आम्ही आता विधानसभेत काय करणार आहेत, आमच्याकडं आता आयात भरपूर यायची तयारीत आहेत, पण पवार साहेब जे आमचे नेतृत्व आहे त्यांना मतदारसंघाचा अभ्यास आमच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळं ते जे चेहरा देणार आहेत तर त्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करणार आहेत आणि त्या चेहऱ्याला निवडून कसं आणायचं याची तयारी आम्ही 100% केलेली आहे. आपण महिलांसाठी आज जिल्हाध्यक्षा केज विधानसभा मतदार आता 2 महिन्यातच इलेक्शन आहे. आता आपण बीडला मीटिंगला निघालेला आहात, तर आपण आता सध्या काय डेकोरम तयार केलेले 2 महिन्याचं महिलांसाठीच आम्ही ग्राउंड लेवल पासून प्रत्येक आता आमची जी महिला कार्यकर्ती आहे ती प्रत्येकाच्या चुलीजवळ जाऊन बोलते किंवा आमच्या पवार साहेबांचे जे विचार आहेत पवार साहेबांनी महिलांसाठी काय केले हे सगळ्यात महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि हे 1500ची योजना जी आहे ती 15 वर्षे टिकणार आहे का 15 दिवस टिकणार आहे ह्याचा अजून शाश्वत नाही. कारण आता तुमचं ऑनलाईन व्हायचं कधी तोपर्यंत आचारसंहिता लागतीये. तुमचे 3000 रुपये यायचे म्हणून तुम्हाला आश्वासन दिले पण तुम्ही 1500 रुपयाच्या तोपर्यंत चप्पल गेल्या आमच्या. म्हणजे आम्ही तर त्याच्यामध्ये नाही कारण आम्हाला माहिती हे खोटे, पण पवार साहेबांनी जे काही केलेलं आहे तर ती विचार आम्ही महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं चालू आहे. त्याबरोबरच आमच्या महिला नेतृत्व असं आम्ही घडवायला लागलो. महिला कार्यकर्ते अशा झालेल्या आहेत की बूथवर सुद्धा आमच्या थांबायच्या तयारी आहेत. कारण लोकसभा इलेक्शन मध्ये जिथं कुठं आम्ही दिसलो नसतो तर तिथं आता तुम्हाला महिला सुद्धा पाहायला मिळतात. तोच प्रश्न मला मॅडम विचारायचा होता की परवाची जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपल्या आंबेजोगाई लोकलला हे मतदान पॉझिटिव्ह किंवा जास्त आहे. तर आता विधानसभेसाठी आपण महिला जे एकत्र येऊन कारण अटीतटीची फाईट झालेली आणि अशा अनुषंगानं आपण विधानसभेसाठी काय तयारी केलेली आहे. कारण काय की एक निगेटिव्हिटी होती की आपला येणार नाही कॅन्डिडेट, पण आपण जे पॉझिटिव्ह कॅम्पेन केलं आणि पहिल्याच बाईटमध्ये आपण सांगितलं होतं की आमची सीट लागणार आहे. तर आता विधानसभेच्या अनुषंगानं आपली तयारी महिलांसाठी काय आहे, म्हणजे आपण महिला म्हणून तिथं काय रोल प्ले करणार? महिला म्हणून आम्ही महिला कार्यकर्ते आमच्या सगळ्या सक्रिय आहेत आणि आमचा जो काही कॅन्डिडेट येईल समोर पवार साहेब जे देतील. आता सध्या तरी आमच्याकडे पृथ्वीराज साठे साहेबांचं वलय आहे, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेलं नेतृत्व आहे. पक्षफुटीनंतर माजी आमदार म्हणून मतदारसंघातून किंवा कार्यकर्ता म्हणून 5 जुलैला ज्यावेळेस बैठक होती मुंबईला त्या बैठकीमध्ये ते नेतृत्व उभा राहिलेलं आहे. तर पवार साहेब त्यांना संधी देतील आणि त्यांनी त्या पद्धतीची तयारी पण केलेली आहे. त्यांनी तशाच त्यांच्या बरोबर पूर्ण महिला भगिनी पण जोडलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही सक्रिय आहोत. प्रत्येक ठिकाणी आम्ही खंबीरपणे आमच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहायला आम्ही तितक्याच तयारीत आहोत. एक महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून आपण व्ह्युअर्सला काय सांगणार आहात? आता आम्ही व्ह्युअर्सला सांगणार आहोत की बाबा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. भूल थापाला बळी न पडता शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे विचार दिलेले आहेत, शेतकऱ्यांसाठी जे धोरण दिलेले, शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी कर्जमाफी केलेली आहे, मालाचे भाव वाढवलेले आणि महिला धोरणं जे आणलेले आहेत पवार साहेबांनी किंवा पवार साहेबांच्या कन्येचं जे काम आहे, 4 वेळेस जे महासंसद रत्न मिळतंय ते उगाचच मिळालं नाही, तेही पवार साहेब सत्तेत नसताना. ही विशेष बाब आहे की आमच्यामध्ये जे कर्तृत्व आहे त्याला वाव देण्याचं काम फक्त पवार साहेबांनीच केलेलं आहे आणि तेच करू शकते. त्यासाठी आमच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी सर्व व्ह्युअर्सनी जेवढे होईल तेवढे पॉझिटिव्ह प्रयत्न करावे. मॅडम, आपल्या पुढील कार्यास आमच्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.